नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। सरपंचांच्या इशाऱ्याची प्रदूषण अधिकाऱ्यांनी घेतली दखल। नियम उल्लंघन करणाऱ्यांना बजावणार नोटीस। वाडा तालुक्यातील अनेक कारखाने कंपनीचे नियम धाब्यावर मारून प्रदूषण करत असतात व प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करते अशी तक्रार नागरिकांमधून वारंवार येत होती। उसर ग्रामपंचायत हद्दीतील अनेक टायर कारखाने प्रदूषण करत असल्याचे सरपंच पूजा चव्हाण यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कल्याण यांच्या निदर्शनास आणून दिले व त्यावर कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशाराही दिला होता। त्यानंतर अधिकारी सीमा दळवी यांनी त्या कंपन्यांची पाहणी केली व ज्या कंपन्यांचे नियम पाळत नाहीत त्यांना नोटिसा बजावून तात्काळ कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले व आत्तापर्यंत वाडा तालुक्यातील अनेक कंपन्यांना आम्ही नोटिसा बजावल्या आहेत असे म्हटले। या प्रदूषणकारी कंपन्यांवर कारवाई होऊन प्रदूषण कमी होते की नाही, शेतकरी व ग्रामस्थ यांना या त्रासातून सुटका मिळेल का, हे येणारा काळच ठरवेल। इंडिया न्यूज 28 साठी पालघर प्रतिनिधी किरण दुपारे। शेतकरी महेंद्र पाटील यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या आपण जाणून घेऊया। काय म्हणाल? मी शेतकरी रहिवासी असून गावामध्ये मिनिमम नाही करता 30 टायर प्लांट असून ऑइल प्लांट आहेत किंवा कार्बन उडणार सुनीता कार्बन म्हणून आहे, तरी या लोकांची एमपीसीबीच्या रूल्स प्रमाणे कुठलेही वापर न करताना सरळ बोगस पद्धतीने असणारा येणारी दुर्गंधी ऑइल रिफायनिंगच्या कंपनीपासून तसंच कार्बन कंपनीपासून येणारी काळी पावडर व ऑइल टायर कंपनीचं निघणारा ऑइल त्याच्यापासून होणारे आमच्या शेतीचं नुकसान, तरी यांना ग्रामपंचायतकडून दिलेली अगोदरची अनाधिकृत परवानगी असं आमच्या ग्रामपंचायतमध्ये नोंद असून काही कंपन्यांना कुठल्या आधारे दाखले परस्पर दिले गेलेत त्याची चौकशी ग्रामपंचायत तसे एमपीसीबी कल्याण या मंडळींनी करून त्याच्यावरचा आम्हाला योग्य तो न्याय मिळावा। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कल्याण 3 सब रिजन यांच्याकडे कंप्लेंट प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने यापूर्वीही आमच्या क्षेत्र अधिकाऱ्यांनी संबंधित कंपन्यांची व्हिजिट केलेली आहे आणि त्याप्रमाणे लीगल ॲक्शन्स कार्यवाही एमपीसीबीच्या लेवलला चालू आहेत। आजही काही कंपन्यांमध्ये व्हिजिट केली आणि त्या नॉर्म्स प्रमाणे त्या कंपन्यांना डायरेक्शन्स एमपीसीबी तर्फे देण्यात येतील। टायर पायरोलायसिसला सीपीसीबीच्या गाईडलाईन्स प्रमाणे वर्क करणे बंधनकारक आहे। त्याप्रमाणे टायर पायरोलायसिसने जर काही नॉर्म्स फॉलो नाही केले तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे वेळोवेळी कारवाई करण्यात येते आणि एक फायनल स्टेज जी असते ती क्लोजर डायरेक्शनची असते, पण त्याच्या आधी काही लिगल ॲक्शन्सची प्रोसेसेस असतात, जसं काही वॉर्निंग नोटीस, शो कॉज नोटीस, प्रपोज डायरेक्शन, इंटेरिम डायरेक्शन्स आणि लास्ट असते ती क्लोजर डायरेक्शन असते। त्या प्रत्येक डायरेक्शन्सनुसार त्यांना काही डायरेक्शन्स दिल्या जातात, त्या फॉलो केल्या, एका नोटीसमध्ये फॉलो केल्या तर त्यांची ती नोटीस क्लोज होऊन जाते, जर नाही फॉलो केल्या तर त्याच्या पुढची लिगल ॲक्शन जनरेट होते आणि नॅचरल जस्टिस प्रमाणे त्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला वेळ देणे भाग असतं। मोस्टली लोकांचं म्हणणं असं असतं की डायरेक्ट क्लोजर वगैरे देण्यात यावं, पण ती प्रोसिजर तशी फॉलो करता येत नाही, कारण काही लिगल गोष्टी असतात त्या ॲज अ गव्हर्नमेंट एंटिटी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला फॉलो करणे भाग असतं। स्थानिकांचा असा प्रश्न आहे की आमच्या पाण्यामध्ये सुद्धा कार्बनचे काही कण पडतात, त्याच्यामुळे आम्हाला कॅन्सरचा धोका संभवू शकतो। त्या संदर्भात आपल्याकडे वेळोवेळी तक्रार सुद्धा करण्यात येते, पण त्याच्यावर कुठल्या प्रकारची ऍक्शन केली जात नाही। कार्बनच्या याच्यामुळे कॅन्सर होणे हा आरोग्य विभागाशी निगडीत संबंध हे प्रश्न येतो, त्याबद्दल मी काही बोलणे योग्य ठरणार नाही। परंतु हा कार्बन या कारखान्यांमधूनच निघतोय ना। हा कार्बन जरी ह्या कारखान्यातून निघत असेल तर त्याच्यासाठी त्यांना काही नॉर्म्स जे फॉलो करायला सांगितलेले आहेत, काही एअर पोल्युशन आपल्या माध्यमातून त्यांना नॉर्म्स फॉलो करायला सांगतात, परंतु कंपनी कुठल्या प्रकारचे नॉर्म्स फॉलो नाही करत, मग आपल्याकडून त्यांच्याकडे का कारवाईची मागणी होत नाही? त्यांच्याकडून तेच मी सांगते की कारवाई करण्याची जी प्रोसिजर आहे ती आमच्या विभागातर्फे चालू आहे। ऑलरेडी काही कंपन्यांना कारवाईच्या नोटिसेस गेलेल्या आहेत आणि काहींच्या नोटिसेस काही ठराविक दिवसात येऊन जातील, 8-10 दिवसांमध्ये। आता गेल्या कित्येक वर्षांपासून या कंपन्या चालू आहेत, एकावरही अशी कारवाई झालेली दिसलेली नाही। याच्याबद्दल मी म्हणेन की कारवाई झाली नाही असं तुम्ही म्हणू शकत नाही, कारण ऑलरेडी नोटिसेस गेलेल्या आहेत। मी म्हटल्याप्रमाणे की आमच्या कारवाईच्या स्टेप्स असतात, त्या स्टेप्स वाईजच नोटिसेस जातात आणि त्याप्रमाणेच कॉम्प्लायन्स इंडस्ट्री करून घेतला जातो। स्टील मी परत हे करते की स्टील जर काही कंपन्यांचं जर करत नसतील
तर त्यांना नक्की करण्यासाठी आपण भाग पाडू आणि जेवढा जास्तीत जास्त कॉम्प्लायन्सेस नॉर्मप्रमाणे करून घेता येईल तेवढं करून घेता येईल. तालुक्यामध्ये इतरही कंपन्या आहेत, त्यांच्याकडे आपण कशा पद्धतीने बघणार आहात? इतरही कंपन्यांकडे पण हा सेम फॉलो राहील की जसं जसं ते MPCBचे लिगल ॲक्शन्स तशा जनरेट केल्या जातील जर ते नॉर्म्स फॉलो करत नसतील तर. आणि त्याप्रमाणे कारवाई कंपन्यांवर चालू आहे, त्याची तुम्हाला पण माहिती असेल, लोकांना पण माहिती असेल की MPCB कारवाई करत नाही असं सहसा होत नाही. त्यांचे स्टेप वाईज कारवाई जे असतात ते चालू राहतात, ते कंटिन्यू चालू असते process. आता आपण ज्या ठिकाणी भेट दिली तिथं प्रत्यक्षदर्शी पाहिलं की भयानक अवस्था आहे, तर यांच्यावर काही कारवाई होणार का किंवा आपण पुढचं पाऊल काय उचलणार का? अर्थातच मी आधीच नमूद केलं की याआधीच आमच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांची व्हिजिट झालेली आहे आणि त्याप्रमाणे कारवाई करणे चालू आहे. त्याचे काही कारवाई करण्याचे जे आमचे आदेश गेले आहेत, त्या कारवाई कुठल्या कुठल्या नोटिसेस दिल्यात त्याचा सगळा पत्रव्यवहार ग्रामपंचायतीच्या कंप्लेंटच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीला अहवाल त्याचा दिला जाईल. काही दिवसांपूर्वी आपण उपोषणाचा इशारा दिला होता. आज MPCBचे अधिकारी ते समोर प्रत्यक्ष येऊन गेलेले आहेत. काही स्थानिक शेतकरी सुद्धा आपल्या समोर होते. तर असं निदर्शनास येते की ग्रामपंचायतने काही खोटे दाखले या कारखानदारांना दिलेले आहेत, तर यांच्यावर आपण काही कारवाई करणार का? याच्या अगोदर जो प्रकार चाललेला आहे की खोटे दाखले देण्यात आले, म्हणजे ग्रामपंचायतमध्ये जावकला नोंद नसल्यामुळे ते दाखले आपण म्हणजे आता त्यांची ग्रामपंचायतमध्ये नोंद नाही कंपन्यांची, त्यांच्यावर आपण कारवाई करणारच. आणि ज्या आता MPCBचे जे अधिकारी येऊन गेले त्यांनी केली तपासणी केली आणि त्या माध्यमातून आम्हाला कळलं की कारवाई होईल आणि आम्ही त्यांचा पाठपुरावा करू.